आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आपल्यालाच एवढा त्रास होतोय। लोकांनी तो रॉकेल घातलेला लाडू खाल्ला तरी कसा असेल? का नाही खाणार? पण ते मी बनवलेले लाडू खाणार, ज्यात रॉकेल टाकलेलं नाही। काय कडू आजी, ते कसं आहे माहित आहे काय? मी बनवलेल्या लाडूत रॉकेल नाही तर प्रेमाची भावना होती। आणि तुमच्या डोसक्यात जसं तुमच्या जिभेवर कडवटपणा आहे की नाही तसाच आहे। त्याचमुळे तुम्ही देवाच्या प्रसादाला बी सोडलं नाहीत। अशोक, मोठ्या आयसा म्हणून गप बसलोय, पण लई शिफारस करायला जाऊ नका। जो जशी कामं करतोय की नाही त्यांना तशीच फळं मिळतात। म्हणूनच तुमच्या वाटेला रॉकेल घातलेले लाडू आणि इतरांच्या वाटेला मी स्वतःच्या हाताने बनवलेलं तुपातलं लाडू आलं। आता हे समजा कसं कळलं हे विचार करायला डोकं खाजवू नका, मी सांगतो। हे काम नक्कीच त्या कडू आजी आणि तिच्या नातीचं असणार। पण हे असलं लाडू आता लोकांनी देऊन चालणार नाही। आता काय करू? हे काय पाहिजे? कमळे, खरं हे लाडू लोकांनी दिलं तर प्रॉब्लेम आहे। त्या कडू आजी आणि तिच्या नातीलाच देतो। ही अनिका काय धड वागणार नाही ह्याची तर मला गॅरंटी होतीच। पण तुमचं काय हो, तुम्ही तर वयानं मोठे आहेत की नाही, हा? तरी बी असं वागलात? एवढ्या थराला कसं काय गेला तो? हे खाऊन आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं मग? होय काय? मग ह्योच विचार इतरांबद्दल करायचा होता की? त्यासनी काय झालं असतं म्हणजे? तुमचा राग माझ्यावर आहे की नाही? मग इतरांना कसा पाहिजे त्रास द्यायला लागलाय? सुधरा आधीच सांगायलोय, वेळ गेलेली नाही। अन्नपूर्णा आजींचा विचार करतोय म्हणून मी अजून गप्प आहे, नाहीतर तुमचा टांगा मी कवाच पलटी केला असता।